बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे। आरोपी वामन म्हात्रेनं या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळतंय। अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता। पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं। वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता। विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं। इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होएगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र के पुलिस खड़े रहेंगे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अशा या म्हात्रेनं मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे। महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय या सगळ्या प्रकाराला म्हणावं, म्हणजे इतका विरोधाभास एकीकडे बदलापूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला असताना त्याच दिवशी मात्र महिला पत्रकाराचा विनयभंग करण्यात येतो, वक्तव्य करण्यात येतं, अतिशय हिडीस पद्धतीने हे विधान केलं जातं आणि या प्रकरणी वामन म्हात्रेवर आरोप आहे, गुन्हा दाखल आहे। असं असताना एकीकडे एन्काउंटर झाल्यानंतर मात्र हाच वामन म्हात्रे जो ॲट्रॉसिटी प्रकरणातला आरोपी आहे तो पेढे वाटप करताना दिसतोय। नक्कीच लागवी एकंदर बदलापूर प्रकरणानंतर एका महिला पत्रकारासंदर्भात आक्षेपार्ह विधान करणारे वामन म्हात्रे यांनी कालच्या एन्काउंटर प्रकरणानंतर अगदी बदलापूर या संपूर्ण परिसरामध्ये पेढे वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे। त्यामुळे अगदी तिथले जे जनमानसक आहेत की एकंदर तिथले नागरिक आहेत त्यांनी अगदी या संदर्भामध्ये आश्चर्य व्यक्त केलं आहे। एकंदर एका महिला पत्रकारासंदर्भात आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं होतं। विनयभंगाचा प्रकार संपूर्ण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यांनी कुठेतरी त्या संदर्भात त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल आहे। मात्र या कालच्या एन्काउंटरनंतर त्यांनी सध्या जो पेढे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे एकंदर आश्चर्य देखील व्यक्त केलं जातं। त्यामुळे संपूर्ण प्रकरण नेमकं काय म्हणावं असा सध्या सवाल इथले नागरिक विचारत आहेत। त्यांनी एकंदर या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा एका महिला पत्रकाराबद्दल ते एखादा आक्षेपार्ह विधान करतात तेव्हा त्यानंतर एकंदर या सगळ्याविषयी बोलण्याकरता विद्या चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, ही दृश्य पाहिल्यानंतर काय म्हणावं असं वाटतंय? नाही, म्हणजे वामन म्हात्रे यांना थोडी पण लाज शरम नाहीये काही। एका महिला पत्रकाराला का तुझ्यावर बलात्कार झाला का अशा प्रकारे उर्मटपणे विचारणारा माणूस, ज्याच्यावरती एफ आय आर घ्यायला पोलीस स्टेशन तयार नव्हतं, FIR घेतल्यानंतर सुद्धा त्याची काही चौकशी नाही, त्याला अटक नाही, काही नाही, आणि आज निर्लज्जपणे पेढे वाटतायत। म्हणजे तुम्ही काय मोठा पराक्रम केलाय का? मुंबईमध्ये कसाबला सुद्धा आता गोळ्या घालून मारता आलं असतं, पण त्याची रीतसर चौकशी झाली, एन्क्वायरी झाली, कोर्ट केसेस चालल्या, त्याच्यानंतर 2-3-4 वर्षात तो फाशीला गेला। परंतु ह्या गुन्हेगाराला, म्हणजे ह्या शाळेतल्या मुख्याध्यापिका असतील, त्या शाळेतले लोक असतील, त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकार चालू आहेत आणि ह्या वामन म्हात्रेला खरं अटक पाहिजे व्हायला, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। एका महिला पत्रकाराला इतक्या हीन भाषेत बोलणाऱ्या माणसाला, म्हणजे इतर महिलांची हा माणूस कसा वागत असेल त्याची आपल्याला कल्पना येते। आणि हे सगळं बलात्कार वगैरे इतकं सहजपणे हे लोक बोलतात, यांना महिलांवरती प्रत्यक्षात काय प्रकार, कुठल्या प्रकारे महिलांच्या हृदयाला ते लागतं ते कळत नाही।
आणि म्हणून ह्या माणसाची खरं तर चौकशी झाली पाहिजे. पण फडणवीस यांना वाचवतायत असंच मला म्हणावं. निश्चित. धन्यवाद विद्याताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.